शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यावरचं कर्ज वाढणार, वित्त विभागाचा अभिप्राय। शक्तीपीठ प्रकल्पासाठी 20,787 कोटी उच्च आर्थिक दायित्वाचा अभिप्राय। मार्च 2026 पर्यंत 9.32 लाख कोटी कर्ज अभिप्रायात नमूद। लाडक्या ठेकेदाराच्या मदतीसाठी नवनवे प्रकल्प काढले जात असल्याची संजय राऊतांची टीका, तर कर्जासाठी कॅबिनेटनेही मंजुरी दिल्याची काँग्रेस आमदार सतेज पाटलांची माहिती। टीकाकारांच्या बापाला मोदींनी 6,000 दिले, आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली। तुझ्या अंगावरचे कपडे आणि पायातले बूट चप्पल सुद्धा सरकारमुळेच, मोदींवर टीका करणाऱ्यांना लोणीकरांनी सुनावलं। दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांच्या स्टेटसची जोरदार चर्चा, आज उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचीही माहिती। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राज ठाकरे यांची भेट। हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक झाल्यामुळे भेट। राज ठाकरेंना समजावण्यात भुसेंना यश येणार का याची उत्सुकता। पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीविरोधातील समन्वय समिती उद्धव ठाकरेंना भेटणार। बैठकीनंतर दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद। राजकीय मतभेदांमुळे रायगड जिल्ह्याला पालकमंत्रीपद मिळालं नाही, मंत्री अदिती तटकरेंनी व्यक्त केली खतखत। अदिती तटकरे या रायगडच्या जनतेच्या मनातील पालकमंत्री, भाऊ अनिकेत तटकरेंची प्रतिक्रिया। लड्डा प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकरचे पिस्तूल साफ करतानाचा व्हिडिओ माझ्याच्या हाती। 1 कोटींसाठी कोणालाही मारण्याची व्हिडिओ दरपोक्ती। अमोलचा पोलिसांनी केलाय एन्काउंटरमध्ये खात्मा। 10वीचा निकाल लागून 1.5 महिना झाला तरी सुद्धा 11वीचे प्रवेश लांबणीवरच। प्रवेशाची गुणवत्ता यादी आज जाहीर होणार का याची उत्सुकता। 12 लाख विद्यार्थ्यांना यादीची प्रतीक्षाच। मुंबई, ठाणे आणि कोकणामध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट। 2 दिवसापासून किनारपट्टीच्या भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान। संभाजीनगर ते नागपूर महामार्गावरती पाणी साचल्यामुळे वाहतूक खोळंबली। पाझर तलावाचा सांडवा फुटला आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद तर नामदेव महाराजांची पालखी अंबेजोगाईत दाखल होणार। नीरा नदीमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचं स्नान आणि अंबेजोगाईमध्ये नामदेव महाराजांच्या पालखीचं अश्वरिंगण। दहशतवाद विरोधात भारताचं रोखठोक राजनैतिक पाऊल। SCO घोषणापत्रावरती सही करण्यास भारताचा ठाम नकार। घोषणापत्रामध्ये दहशतवादाचा उल्लेख नसल्यामुळे राजनाथ सिंहांकडनं हस्ताक्षर नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।